हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. सो आज आपण वापस एका ठिकाणी चाललोय पुण्यातच, बट यावेळी एक्सपिरियन्स क्रेझी असणार आहे. गेस करा, मला पुरीला जाता आला नाही. सो पुण्यामध्ये इस्कॉन आयोजित करतं श्री जगन्नाथ यात्रा. सो ते आपण एक्सप्लोर करायला चाललोय आज. तर चला, असं मला दाखवतो जगन्नाथ यात्रा पुण्याची. सो गाईज, मला एका मित्राने जॉईन केले. खूप जुना मित्र आहे माझा. जुना म्हणजे 1 वर्ष कामावर भेटला होता मला मित्र. 4 वर्ष झाले. हा, कंपनीचं नाव नाही घेणार मी अजिबात. त्याला मी भेटतो प्रतीक लाड. मी प्रतीक लाड. भाई, ह्याची एक आठवण मला लक्षात राहते की ह्यानी एक गाणं मला सजेस्ट केलं होतं. मी ते लावतोय स्क्रीनला. भाई, त्या गाण्याने लिटरली लाईफ चेंज झाली माझी. तुमची पण होऊ शकते. दाखवतो पुढे काय काय होतं. तर भाई, आपण मेट्रोने पोहोचलोय मंडई स्टेशनला आणि इथून वॉकिंग डिस्टन्सने जाणार आहे SP कॉलेजला. SP कॉलेजवरूनच सुरू होणार आहे यात्रा. म्हणजे सुरू आधीपासूनच झाली बेसिकली. तिकडे जाऊन थांबली वाटतं, तर आपण तिकडे जाऊया चालत. लेट्स गो. ट्रैफिक चलते जा रहे दोस्तों. प्रतीक भाई स्टोरी सांगा होता, थांबला. सोलापूरची खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगा. सोलापूर फिरायसारखं शहर आहे, जरूर फिरून या. पूर्ण सोलापूर फिरा. असं नाही की फक्त तुळजापूर केलं, सिद्धेश्वर केलं, सर्व सोलापूर फिरा. चांगलं शहर आहे, फिरून आलो पर्सनल एक्सपिरियन्ससाठी. नेक्स्ट ट्रिप आपण सोलापूर काढूया गाईज आणि एक्सप्लोर करू सोलापूर पीपल. सोलापूरवरनं कोणी बघताय तर कमेंट करा. बोलवा मला तुमच्या गावाला. कोई बिजनेस में व्यस्त है, कोई मंदिर जाने की आवश्यकता जानते भी नहीं है. कुछ लोग अपने अपने काम काज में व्यस्त हैं. लोग भगवान बोलते हैं कि अगर आप नहीं आ पाओगे तो मैं आता हूँ मेरे बच्चों को देखने के लिए. ऐसे भगवान खुद बाहर आ जाते हैं. पूर्ण ड्रेस ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे, 3रं वर्ष आहे त्यांचं. माझे प्रिय मित्र निर्मल गुप्ते यांचं पण खूप भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की. अरे संसार के नाथ, अमेरिका के नाथ, रशिया के नाथ, ऑस्ट्रेलिया के नाथ, एंड अफ्रीका के नाथ, हर देश के नाथ, हर व्यक्ति के नाथ भगवान बन रहे. आप सबके नाथ कौन है? जगन्नाथ स्वामी की. जगन्नाथ स्वामी जना पतगामी भवन्तु मे. जगन्नाथ स्वामी प्रतीक भाई,
PMPL PMPL खूप सुंदर मंदिर आहे हे पण श्री ओम कालेश्वर मंदिर. सो तुम्ही पण येऊ शकता. आम्ही दर्शनासाठी आलो. नाव काय डोसेचं? म्हैसूर चीज. मैसूर चीज डोसा विथ कोकोनट चटणी अँड सांबार. एक नंबर लागतं, एक नंबर. कॉफी आली आहे. वाव, खाली तर टाकूया, प्रयत्न करू. ओके, हाय गाईज. आम्ही फिल्टर कॉफी घेतली रामेश्वर कॅफेमध्ये आणि जवळच आहे. कुठला रोड आहे? टिळक रोडला. आणि थोडासा मी एक्सपिरियन्स सांगतो. आमची आता आम्ही आलो आहे आता रथयात्रेवरनं. पूर्ण एक्सपिरियन्स केला. लाईट लिटरली नाचत होतो आम्ही. समोर माझ्या प्रतीक आहे आणि खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे जो प्रत्येकाने घेतला पाहिजे वन्स लाईफ टाईममध्ये. कारण जी एनर्जी आहे भगवानची, भगवान के सामने तो हम कुछ भी नहीं आहे असं बोलतात. मी एक्सपिरियन्स केलं, खूप चांगले. थोडी गरमी पण होती, आम्ही खूप गर्दीत थांबलो होतो. गरमी पण होती आणि मी खूप फोटोज काढलेत. फोटोसाठी मला इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओज पण टाकणार आहे यावेळी शॉर्ट्समध्ये. डू फॉलो मी गाईज इंस्टाग्राम. आणि अजून काही नाही, अजून तर परफेक्ट डे होता संडे. आणि हा ब्लॉग मला वाटतं इथंच क्लोज करू का पुढे कंटिन्यू करू ते समजत नाही. मी 50-50मध्ये पण ठीक आहे. आतासाठी एवढाच ब्लॉग ठेवूया. स्टे सेफ, स्टे हॅपी गाईज. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ भाई. जय जगन्नाथ भाई. साइन ऑफ. शबा खैर. बाय बाय.